पुढची बातमी आहे आरोप प्रत्यारोपांची। तुम्ही जर करेक्ट कार्यक्रम करणार तर आम्ही काय बांगड्या घातल्यात का, असा इशारा महेश लांडगे यांनी अजित पवारांना दिलाय। तर याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी महेश लांडगे यांच्यावरती पलटवार केलाय। बांगड्या घालणाऱ्या महिला कर्तृत्ववान नाहीत का, असा सवाल रोहित पवारांनी लांडगेंना विचारलाय। लांडगे यांनी महिलांचा अपमान केल्याचं देखील रोहित पवार म्हणाले। अरे आम्ही नम्र आहोत, बळच काढतात। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? तिकडं वतनाची जमीन लुटली, तिकडं धरंडेश्वर कारखाना लुटला। 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये, संध्याकाळी तर भाजपमध्ये। अरे मी घाबरलो नाही, तुला नाही घाबरलो। 2014ला तुझ्या विरोधात लढलो, पक्षाच्या अपक्ष निवडून आलो। एक तर बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं। म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर, नाहीतर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे। आता त्यांचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर त्याचा एक सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।